पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरूच राहणार आहे असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केलाय। 15व्या दिवशी सुद्धा विद्यार्थी आपल्या आंदोलनावर ठाम आहेत। आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी आंदोलकांची भेट घेतली, त्यांच्याशी चर्चा केली, मात्र ही चर्चा निष्फळ ठरली आहे। सर्व मागण्या पूर्ण न झाल्यामुळे विद्यार्थी आपल्या आंदोलनावर ठाम आहेत। जोपर्यंत आमच्या 14 मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही असाही निर्धार त्यांनी व्यक्त केलाय। लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आपलं आंदोलन सुरूच राहील असंही ते म्हणाले। माध्यमातून चर्चेच्या माध्यमातून त्यांनी 2-3 दिवसाची आम्हाला अवधी दिली। काही बाबी त्यांना अपेक्षित आहे, त्या बाबी आम्ही पूर्ण करून निश्चित आमचे मुलं आहे, आम्ही त्यांचे आहे असा संवाद झाला असल्यामुळे ते विद्यार्थीसुद्धा या ठिकाणी बोलेल याची अपेक्षा करतो। सांगतो असे 14 मागण्या त्याच्यामध्ये काय तर आपल्याला पहिल्यांदा जे बोगस लोकांच्या याद्या अपेक्षित आहे, ज्या याद्या जे 12,500 जे बोगस लोक आहे त्याच्या याद्या आपल्याला अपेक्षित आहे, त्या आपण त्यांना कालावधी दिलाय मंत्री महोदयांना का 2 दिवसात त्या याद्या द्या आणि त्याच्यावर कशी भरती करणार याचं एक टेंटेटिव्ह टाइम टेबल आम्हाला तुम्ही ड्राफ्टच्या मार्फत द्या। हे अशा जे 14 मागण्यात आपण याच्यावर असे टेक्निकल ज्या गोष्टी त्यांना आपण 2 दिवस 3 दिवस असे जे दिलेले आहेत याच्यामध्ये यांनी निर्णय घ्यावा आणि आंदोलन आम्ही त्यावेळेस मागे घेऊ। आता आंदोलन कोणत्या पद्धतीत आपलं मागे घेणार नाही। आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांच्याकडे। निलेश, आदिवासी विद्यार्थी आपल्या आंदोलनावर ठाम आहे, ते ऐकायला तयार नाहीयेत। जोपर्यंत सगळ्या मागण्या मान्य होत नाही आपण आंदोलन मागे घेणार नाही असं म्हटलंय। उईकेंनी सुद्धा त्यांच्याशी चर्चा केलेली आहे, चर्चा निष्फळ ठरली आहे आणि त्यांनी आता मुदत मागून घेतलेली आहे 2 दिवसांची। काय नेमकं कालच्या भेटीमध्ये घडलेलं आहे, आंदोलकांचं काय म्हणणं आहे आणि त्या संदर्भात आता सरकार काय पावलं उचलू शकतं, काय वाटतं? श्वेता, खरं तर या आंदोलनाचा आजचा 15वा दिवस आहे आणि काल रात्री उशिरापर्यंत शासनाकडून 4 प्रतिनिधी आले होते। त्यामध्ये आदिवासी मंत्री होते, अन्न औषध प्रशासनाचे मंत्री होते, आयुक्त होते आणि स्थानिक आमदारसुद्धा होते। असे 4 लोकांचं त्या ठिकाणी काल शिष्टमंडळ आलं होतं आणि विद्यार्थ्यांचं एक शिष्टमंडळ होतं, त्यांच्यासोबत काल उशिरापर्यंत बैठकसुद्धा झाली। विद्यार्थ्यांनी 14 गोष्टी तिथं मांडलेल्या आहेत, 14 गोष्टी त्यांच्या मान्य कराव्या अशी त्यांची मागणी आहे। त्यातील काही मुद्द्यांवर चर्चासुद्धा झाली, आदिवासी मंत्र्यांनी त्याला मंजुरीसुद्धा दिलेली आहे। मात्र काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, म्हणजे 30 वर्षापर्यंतची जी अट आहे ती रद्द करून 35 वर्षापर्यंत घ्यावी अशी हॉस्टेलमध्ये राहण्याची मागणी होती। तर दुसरी म्हणजे सेंट्रलाइज किचन असावं आणि तिसरी गोष्ट म्हणजे जी आता भरती रखडलेली आहे ती पुन्हा घ्यावी आणि जे बोगस प्रमाणपत्र देऊन नोकरीला लागलेले जे व्यक्ती आहेत त्यांच्यावर कारवाई करावी, अशा 4 महत्त्वाच्या त्यांच्या मागण्या होत्या। मात्र त्या मागण्यांवर अजून तोडगा निघालेला नाही आहे। एवढंच नव्हे तर आता मुलांकडनी आता त्या सरकारच्या वतीने जे प्रतिनिधी आले होते त्यांना 2 दिवसांची मुदत दिलेली आहे की तुम्ही संपूर्ण ड्राफ्ट तयार करा आणि ते 2 दिवसानंतर आमच्याकडे द्या, त्यानंतर आम्ही निर्णय ठरवू की आंदोलन संपवायचं की नाही संपवायचं। मात्र कालच्या बैठकीमध्ये अजूनही तोडगा निघालेला नाही आहे। शासनाचं जे पथक आलं होतं ते काल रात्री उशिरापर्यंत थांबून निघून गेलेलं आहे। आता आदिवासी मंत्री जे आहेत अशोक उईके आता त्याच्यावर काय भूमिका घेतं ते महत्त्वाचं असणार आहे। मात्र नागपूर असेल, नाशिक असेल, पुणे असेल या परिसरामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचं वसतिगृहामधलं जे प्रश्न आहेत ते आता प्रश्नांवर हे आंदोलन सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। आणि दुसरीकडे जर बघितलं तर आंदोलनाला जे बसलेले विद्यार्थी आहेत त्यांची प्रकृती जी आहे ती सातत्याने आता खालवताना आपल्याला पाहायला मिळते। हे प्रकरण आता हाताबाहेर जात आहे का अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे, कारण आजचा 15वा दिवस आहे आणि याआधी 3 मुलं जे आहेत 4 मुलं जे आहेत त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखलसुद्धा करण्यात आलेलं आहे। आणखीन मुलांची प्रकृती खालवू नये म्हणून आता शासनाने पुढे येऊन आता हा मार्ग जो आहे तो दुरुस्त करण्याची गरज आहे। अर्थात आता 2 दिवसाची मुदत वाढ दिलेली आहे, त्या 2 दिवसांमध्ये शासन नेमकं काय निर्णय घेते याकडे लक्ष असणार आहे, कारण काही मागण्या ज्या आहेत त्या मागण्यांवर विद्यार्थी जे आहेत ते ठाम आहेत, मात्र काही जाचक अटी आहेत किंवा काही तांत्रिक गोष्टीमुळं आदिवासी मंत्र्यांना अजून निर्णय घेता येत नाहीये। मात्र या सगळ्याचा ड्राफ्ट जो आहे तो 2 दिवसात तयार करावा आणि ती विद्यार्थ्यांची जी शिष्टमंडळ आहे त्यांच्यासमोर ठेवावा। त्यानंतर शिष्टमंडळ जे आहे ते आपलं आंदोलन जे आहे त्या आंदोलनाबाबतची भूमिका स्पष्ट करेल। मात्र अजून तरी आंदोलनावर ठाम असल्याची भूमिका विद्यार्थ्यांनी घेतलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे या आंदोलनाचा आजचा
15वा दिवस आहे. अर्थात संपूर्ण राज्याचं या आंदोलनाकडे लक्ष लागलेलं आहे. विशेष करून देशाचे विरोधी नेते राहुल गांधी हे सुद्धा या आंदोलनस्थळी भेट देणार असल्याची या ठिकाणी चर्चा आहे. त्यामुळे या कुठेतरी याला राजकीय वळण लागते का हे सुद्धा हा महत्त्वाचा मुद्दा असणार आहे. त्याआधीच राज्य सरकारने या आंदोलनाच्या विद्यार्थ्यांकडे लक्ष दिलं पाहिजे आणि त्यांनी ज्या मागणी दिलेल्या आहेत त्याच्यावर विचार करून कुठेतरी मध्यस्थ काढून हे आंदोलन तत्काळ थांबवण्याची गरज आहे. कारण आता 15 दिवस झाले. 15 आंदोलकांच्या या सगळ्या मागण्या खरं तर दिवसांपासून विचारात घेऊन त्यावर लवकरात लवकर तोडगा काढणं गरजेचं आहे. आणि त्या संदर्भात राहुल गांधी यांनी पत्र सुद्धा पाठवलेलं होतं. आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे लक्ष द्या असंही त्यांनी म्हटलेलं होतं. त्यामुळे आता पाहूयात सरकार काय नेमकं या संदर्भात तोडगा काढतं. धन्यवाद निलेश दिलेल्या माहितीसाठी.